तर बऱ्याच जणांची अशी डिमांड होती की तुम्ही मटन बोकडाचं दाखवतात, कंटिन्यू चिकनच्या काही डिशेस दाखवतात, पण गावरांबद्दल जास्त काही तुम्ही दाखवत नाहीत. तर त्यांच्या आग्रहाखातर आपण आपली जी सगळ्यात जास्त चालणारी थाळी आहे ती आपली स्पेशल गावरान चिकन थाळी, त्याचं आज आपण प्रिपरेशन दाखवणार आहेत. स्पेशल गावरान चिकन थाळीमध्ये जे गावरान चिकन जातं ते प्युअर गावरान नसतं, हे सगळ्यात मेन लक्षात ठेवा. प्युअर गावरानची डिमांड ही खूप आहे आणि प्युअर गावरान कोंबडा किंवा कोंबडी ह्याची रेंज पण खूप हाय जाते. साधा कोंबडा घ्यायचा म्हणलं तरी 1,500 रुपयापर्यंत एक मिळतो गावरान, प्युअर गावरानचा. आणि पुण्यासारख्या ठिकाणी प्युअर गावरान प्रॅक्टिकली मिळणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळं 80 ते 90% गावरान जे आहे ते आपण गावरानमध्ये देतो आणि त्याचं प्रिपरेशन आता आपण बघूयात. तर आपल्या स्पेशल गावरान चिकन थाळीमध्ये जो सुक्का जातो तो आता आपण सर्वात प्रथम बघणार आहेत. त्यासाठी आपण आपलं जे सुक्क्याचं प्रिपरेशन करून ठेवलेलं असतं तो आपला रेडी मसाला आहे तो आपण घेणार आहेत. याच्यामध्ये कांद्याची पेस्ट, खोबरं पावडर, सुगरण सासूबाईचा काळा मसाला, गरम मसाला असे सर्व पदार्थ आपण एकत्र करून मसाला तयार केलेला असतो, जेणेकरून आपल्या प्रत्येक सुक्क्याची टेस्ट वेगळी लागत नाही. त्यासाठी आपण हे बनवून ठेवलेला असतो बल्कमध्ये मसाला, तो मसाला आपण घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपले स्पेशल गावरांसाठीचे जे पीसेस जाणार आहेत ते आपण टाकून घेणार आहेत. थोडंसं सूप टाका नॉर्मल, थोडंसं सूप आपण ऍड करतो आणि व्यवस्थितपणे आपण हे सर्व आता सुक्का आपला मिक्स करून घेणार आहेत. अवेलेबिलिटीवरती लेग पीस असतो, आपण थाळीमध्ये दाखवतो तसाच आपला प्रत्येक थाळीमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु हांडीच्या जर ऑर्डर आपल्या जास्त गेल्या तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला स्पेशल गावरानला लेग पीस देणं पॉसिबल होत नाही. आपण दाखवला तरी पण बऱ्याच थाळीमध्ये देतो, पण काही निवडक थाळ्या अशा जातात की त्या टायमाला आपल्याला त्याला लेग पीस देणं पॉसिबल होत नाही. तर आपला स्पेशल गावरान चिकन थाळीचा सुक्का तयार झालेला आहे. आता आपण कलेजी फ्राय बघणार आहोत. त्यासाठी आपण तेल गरम करून घेणार आहेत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेणार आहेत. कांदा आपला आपण एकदम मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहेत. कलेजीमध्ये आपण काळ्या मसाल्याचा वापर न करता लाल तिखटाचा वापर करतो. सर्व डिशेस जर काळ्या मसाल्यामध्ये दिला तर सर्व याची एकसारखी टेस्ट लागेल. त्यामुळे आपला जो स्पेशल लाल मसाला असतो ज्यामध्ये लवंगी, बेडगी, गुंटूर हे थोडंसं टचसाठीच आपण वाटण वापरतो आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ वापरतो. काळ्या मसाल्याच्या डिशमध्ये आपल्याला मिठाची गरज लागत नाही, कारण आपण मसाल्यामध्येच ऍड करून ठेवलेलं असतं. कोथिंबीर. अशा पद्धतीने आपला कलेजी फ्राय तयार झालेला आहे. तर आता आपला सुक्का बघितला आपण, कलेजी फ्राय बघितला. आता आपण खिमा, सुरुवातीला आपण या आधीच्या मेनूमध्ये आपण खिमा उंडे किंवा खिमाचा एक बॉल देत होतो, परंतु आपण बऱ्याच गेस्टची डिमांड आली की त्याच्याऐवजी तुम्ही खिमा प्रॉपर चालू करा. तर आपण त्याचं प्रिपरेशन आता बघणार आहेत. सर्वात प्रथम आपण तेल गरम करून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कांदा आपला परतून घेणार आहेत. कांदा आपला व्यवस्थित परतून झाला की आपण चिकनचा जो खिमा आहे तो कच्चा खिमा आपण ऍड करून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यात आपण पाण्याच्या ऐवजी डायरेक्ट चिकनचा स्टॉक म्हणजे आपलं चिकनचं सूपच वापरतो, जेणेकरून चिकनचा खिमा एकदम सुंदर बनतो. चिकनच्या सूपमध्ये आपण चिकनचा जो खिमा आहे तो एकदम व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपले मेन मसाले, मीठ थोडंसं लाल तिखट आणि थोडासा आपला सुगरण सासूबाईचा काळा मसाला. एक आपली डिश जाते ती प्रॉपर काळ्या मसाल्यामध्ये जाते, एक आपली डिश जाते ती प्रॉपर लाल तिखटामध्ये जाते आणि खिमा जो आहे तो आपला दोन्हीचं कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे तिन्ही डिशेसची टेस्ट 100% वेगळी लागते. आणि आपला चिकनचा खिमा आता ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. 2 मिनिटांमध्ये तो चिकनचा खिमा शिजून रेडी होईल. शेवटी आपण थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये ऍड करून घेणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या खिम्याला 4 चांद म्हणतो तसं एकदम सुंदर अशी टेस्ट येणार आहे. आणि आपला चिकनचा खिमा हा रेडी झालेला आहे. आपण नॉर्मली
बनवतो तेव्हा बल्कमध्ये बनवतो, त्याच्यामुळे एकदम फाईन चॉप केलेला खिमा असतो एकदम. हा थोडासा मोठा मोठा जरी असला तरी आपण जेव्हा बल्कमध्ये बनवतो तेव्हा तो एकदम फाईन खिमा असतो आपला. आणि अशा पद्धतीने स्पेशल गावरान चिकन थाळीचे सर्व पदार्थ आपण बनवून तयार केलेले आहेत. आता आपण थाळीकडे जाऊया. चिकन थाळीचं प्लेटिंग बघणार आहेत. त्यात सर्वात आधी आपली इन हाऊस बनवतो ती सोलकढी जाणार आहे. त्याच्यानंतर हा आपला अंडा मसाला जाणार आहे. त्याच्यानंतर ही आपली गावरान चिकनची उकड जाणार आहे. उकड का म्हणतो तर सूपमध्ये ही आपला पीस जाणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपली ही कलेजी फ्राय जाणार आहे, जी आपली लाल मसाल्यामध्ये आपण बनवलेली आहे. त्याच्यानंतर आपला हा खिमा जाणार आहे, जो की आपला काळ्या आणि लाल मसाल्याच्या मिक्सिंगमध्ये बनलेला आहे. त्याच्यानंतर आपला हा सुक्का जाणार आहे, जो आपला काळ्या मसाल्यामध्ये जातो. आणि त्याच्यानंतर हा आपला एकदम बेस्टवाला काळ्या मसाल्यामधला रस्सा, आणि रश्श्यामध्येही पीसेस जाणार आहेत. ओव्हरऑल बघितलं तर आपण याच्यामध्ये 7 ते 8 पीसेस जातात. आणि आपली ही मस्तपैकी भाकरी, आणि अशा पद्धतीने आपली ही स्पेशल गावरान चिकन थाळी मस्तपैकी तयार आहे. पुन्हा एकदा दाखवतो. काळ्या मसाल्यामधला रस्सा आहे, सुक्का आहे, मिक्सिंग मधला आपला खिमा आहे, कलेजी फ्राय आहे, उकड आहे, अंडा मसाला आहे, सोलकढी, भाकरी. सिंगल पर्सनसाठी ही थाळी अनलिमिटेड असणार आहे. अनलिमिटेडमध्ये काय, रस्सा, राईस, सूप, भाकरी या सर्व गोष्टी अनलिमिटेड असणार आहे. पीसेस लिमिटेड असणार आहेत. सिंगल पर्सन जरी साठी अनलिमिटेड असली तरी 2 जण ही थाळी शेअर करू शकतात. परंतु पुन्हा एकदा सेम अट, 2 जणांसाठी ही थाळी लिमिटेड राहणार आहे. त्यामध्ये 2 भाकरी, 2 रोटी किंवा 2 चपाती हे ऑप्शन येतील. बाकी हे सर्व पदार्थ जे दिसत आहेत ते सर्व लिमिटेड असतील. 2 जणांसाठी सुद्धा कधी कधीही सफिशियंट होते, जेव्हा आपण स्टार्टर वगैरे सुरुवातीला घेतो. तर ही आपली स्पेशल गावरान चिकन थाळी खाण्यासाठी हॉटेलवाडा शाखा क्रमांक 1, पाषाण हॉटेलवाडा शाखा क्रमांक 2, कात्रज येथे एकदा नक्की व्हिजिट करा आणि या थाळीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.